आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 2.2 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। त्यातलं पहिलं उदाहरण x² - 15x + 54 = 0। आता हे वर्ग समीकरण सोडवताना आपल्याला अशी दोन पद शोधायची आहेत की ज्यांचा गुणाकार शेवटचं पद म्हणजे 54 आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक म्हणजे -15 येईल। अशी दोन पद आपल्याला शोधायची आहेत। मग ज्यांचा गुणाकार 54 आणि बेरीज -15 येते अशी दोन पद 9 आणि 6। 9 × 54 गुणाकार 54 येतोय आणि ती पद आहेत 9 आणि 6। आता यांना चिन्ह द्यायचे आहेत आपल्याला। यांना चिन्ह कोणती देणार, तर हे पद जर धन असेल तर यांना दोघांना समान चिन्ह द्यायची। हे पद काय आहे, धन आहे, अधिक चिन्ह आहे याला, म्हणजे हे पद धन आहे। आता याला समान चिन्ह पण कोणती द्यायची, वजा द्यायची का अधिक द्यायची, तर मधल्या पदाचं जे चिन्ह असेल ते चिन्ह दोन्हींना पण द्यायचं, वजा वजा। दोन पद शोधली। आता काय करायचं, पहिलं पद आहे तसं लिहायचं, मधल्या पदाची फोड करायची। मधल्या पदाऐवजी आपण काय लिहिणार, 9x - 6x आणि 54 आहे तसे 0 आहे तसा। आता x कॉमन काढायचा। आता हे दोन गट झाले। आता याच्यातून x कॉमन काढायचा। इथं राहिला फक्त x - 9, कारण x कॉमन काढला आहे म्हणून। आता ह्या याच्यातून आपण काय कॉमन काढू शकतो, 6। x दोन्हीकडे नाही आहे म्हणून 6 कॉमन काढला। इथं राहिला x आणि 9 × 54 म्हणून इथं राहिले 9 - 9। इथं वजा चिन्ह आहे म्हणून बरोबर 0। आता या सगळ्यातून आपण हा कंस कॉमन काढूया, 9x - 9। x - 9 लिहिले। आता राहिलेली पद दुसऱ्या कंसात लिहायची, x - 6 राहिले, x - 6 बरोबर 0। आता दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन कंस म्हणजे दोन संख्या जर मानल्या तर दोन संख्यांचा गुणाकार जर 0 आहे तर त्यातलं एक पद 0 असणार। म्हणून x - 9 बरोबर 0 किंवा मग x - 6 बरोबर 0। मग x इकडे ठेवला, 9 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर इकडे वजा आहे ते झाले अधिक, म्हणजे x बरोबर 9। मग किंवा x इकडे ठेवला, -6 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले +6, x बरोबर 6। x ची आपल्याला किंमत सापडली। दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 9 आणि 6 आहेत। पुढचं उदाहरण, x² + x - 20। दोन पद शोधायचे आहेत आपल्याला। शेवटचं पद आहे 20, काय आहे 20, त्याला चिन्ह काय आहे, -20, म्हणजे गुणाकार -20 आला पाहिजे आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक 1 काय आहे, 1 आली पाहिजे। अशी दोन पद आपल्याला शोधायची आहेत। 4 × 5 = 20, गुणाकार 4 × 5 = 20 येतोय। आता 4 आणि 5 मग लिहून घ्यायची, 5 आणि 4 ही पद आहेत। आता यांना चिन्ह द्यायची आहेत। चिन्ह कशी द्यायची, जर इथं आपण पहिल्या उदाहरणात अधिक चिन्ह असेल तर दोन्ही पदांना समान चिन्ह द्यायचे, पण आता इथं वजा चिन्ह आहे या पदाला जर वजा चिन्ह असेल तर दोन्ही पदांना भिन्न चिन्ह द्यायची। मग कोणत्याला अधिक आणि कोणत्याला वजा द्यायचं, तर मोठ्याला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येला। मधल्या पदाला काय चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे। मग मोठी संख्या 5 आहे म्हणून तिला अधिक चिन्ह द्यायचं, उरलेल्या पदाला वजा चिन्ह द्यायचं। +5 आणि -4 ही आहेत। यांची बेरीज पहा, +5 - 4, यांची बेरीज केली तर 5 - 4 येईल। 5 - 4 किती आले, 1, म्हणजे यांची बेरीज येईल 1 आणि गुणाकार येईल 20। आता x² आहे तसा ठेवला, या x ची फोड केली, 5x - 4x आणि हे -20 आहे तसे बरोबर 0 आहे तसा। आता याच्यातून आणि याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं आहे। याच्यातून x कॉमन काढता येईल, x कॉमन काढला, इथं राहिला x² आहे म्हणजे x गुणिले x, मग त्यातला एक x कॉमन काढला तर इथं राहील फक्त 1x अधिक हा x कॉमन काढला, इथं राहील फक्त 5। याच्यातून काय कॉमन निघेल, 4 कॉमन काढला, इथं राहिला फक्त x आणि 4 × 5 = 20, पण वजा अधिक म्हणून इथं +5, 4 × 5 = 20, 0 आहे तसा।
आता एक कंस कॉमन काढला, हा कंस दोन्हीकडे कॉमन आहे 5 x अधिक 5 x अधिक 5 हा कंस कॉमन आहे म्हणून तो कॉमन काढला, तो एकदा लिहून घेतला. मग दुसऱ्या कंसात उरलेलं पद लिहायची x आणि वजा 4, इकडे 0 आहे तसा. या दोन कंसांमध्ये चिन्ह नाही म्हणजे इथे गुणाकाराचे चिन्ह, म्हणजे ही एक संख्या मांडली, हा एक कंस एक संख्या आणि हा कंस एक संख्या मांडली तर दोन संख्याचा गुणाकार 0 आहे, म्हणजे याच्यापैकी एक संख्या 0 असणार. मग 5x अधिक 5 बरोबर 0 हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0. मग x आपण इकडे ठेवला, 5 बरोबर चिन्हाची इकडे घेतली, इथं अधिक होते, इकडे झाले वजा 5. x बरोबर वजा 5 किंवा हा x इथं ठेवला बरोबर चिन्हाच्या वजा 4 इकडे घेतले तर इकडे अधिक होते, इकडे वजा होते, इकडे आल्यावर अधिक झाले. x बरोबर अधिक 4 म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 व 4 आहेत. पुढे तिसरं उदाहरण 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता दोन पद शोधायचे आहेत ज्यांचा गुणाकार, आता इथं 13 आणि इथं पहिल्या पदाचा सहगुणक 13 दुने 26 म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे 26 अधिक 26 अधिक चिन्ह आहे म्हणून, आणि बेरीज काय आली पाहिजे मधल्या पदाचा सहगुणक 27. मग अशा कोणत्या संख्या आहेत 26 एक 26, 26 आणि 1 27, बेरीज 27 येते आणि गुणाकार 26 येते. 26 एक 26, 1 आणि 26, मग संख्या लिहून घेतल्या 26 आणि 1. आता यांचं चिन्ह द्यायची, जर मधल्या पदाला जर ह्या पदाला जर अधिक चिन्ह असेल तर दोन्हींना समान चिन्ह द्यायची. कोणती मधल्या पदाची, मधल्या पदाला कोणतं चिन्ह आहे अधिक, म्हणजे दोन्हींना अधिक अधिक चिन्ह द्यायची गरज नाही अधिक चिन्ह म्हणल्यावर. मग 2y वर्ग आहे तशी लिहिले, या 27ची फोड केली 26y आणि 1y, yचा एक सहगुणक नाही लिहिला तरी चालतो, अधिक 13 वजा 0 बरोबर 0 आहे तशी लिहून घेतली. आता याच्यातून आणि याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं, याच्यातून काय कॉमन निघेल 2y कॉमन निघेल, इथं राहिला y फक्त. आता 13 दुने 26 म्हणजे इथं आले 13, हा y कॉमन काढलेला आहे, अधिक याच्यातून काय कॉमन काढता येईल 1 कॉमन काढला, y अधिक 13 तसेच राहिले बरोबर 0 आहे तसा. आता हा y अधिक 13 आणि y अधिक 13 हा कंस कॉमन काढला, उरलेली पद दुसऱ्या कंसात लिहिली 2 अधिक 1. आता हे दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे 0 आहे तर याच्यातलं एक पद 0 असेल, मग हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 असं लिहून घेतलं. मग y इकडे ठेवला, 13 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले ते झाले वजा 13, 2y इकडे ठेवले, अधिक 1 बरोबर चिन्हाचे इकडे घेतला तो झाला वजा 1. आता y बरोबर वजा 13 किंवा मग y बरोबर हे 2 आपण इकडे घेणार बरोबर चिन्हाच्या, ते इकडे गुणाकारात आहे तिकडे आले झाले भागाकारात, वजा 1/2 म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 13 व वजा 1/2 आहेत. चौथं 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता हे जे वर्ग समीकरण आहे ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात नाही, त्या स्वरूपात आपल्याला घ्यायचे. मग 5m वर्ग आहे तसा ठेवला, हे 22m बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, ते इकडे अधिक होते ते झाले वजा 22m, हे 15 इकडे अधिक होते ते बरोबर चिन्हाचे इकडे घेतले ते झाले वजा 15, बरोबर इकडे राहिला फक्त 0. आता हे समीकरण असं बनलंय की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता आपण हे सोडवू शकतो. आता काय करायचं 15 गुणिले 5, 15 5 75, 75 गुणाकार आला पाहिजे आणि 22 बेरीज झाली पाहिजे, अशी दोन पदं शोधायची. 75 15 5 75 म्हणजे गुणाकार 75 आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक 22 आली पाहिजे, अशी पदं आपल्याला दोन शोधायची आहेत. मग 25 त्रिक 75 दोन पदं लिहून घ्यायची, 25 त्रिक 75. आता यांना चिन्ह द्यायचे आहेत, याला वजा चिन्ह आहे म्हणजे याला भिन्न चिन्ह असतात, इथे वजा चिन्ह आहे म्हणजे इथं भिन्न चिन्ह असणार, पण चिन्ह कोणत्याला वजन कोणत्याला अधिक द्यायचं
मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. मोठी संख्या 25 आहे म्हणून मधल्या पदाचं चिन्ह काय आहे 22 वजा चिन्ह आहे म्हणून याला वजा चिन्ह दिलं. हे अधिक. आता यांची बेरीज पहा. 25 अधिक वजा 25 अधिक 3. भिन्न चिन्ह असताना काय करायची वजापैकी त्याला काय द्यायचं मोठ्या पदाचं चिन्ह म्हणजे किती येतील 22 वजा 22 म्हणजे बेरीज किती आली वजा 22 आणि गुणाकार 75. आता काय करायचं 5m वर्ग आहे तसा लिहिला 22ची फोड केली वजा 25m अधिक 3m वजा 25m आणि अधिक 3m हे वजा 15 आहे तसे 0 आहे तसा. आता इथून याच्यातून कॉमन काढायचा आपल्याला 5m कॉमन निघेल. 5m कॉमन काढला तर इथं राहील फक्त या पदामध्ये m वजा इथं 5 कॉमन काढला तर 5 5 25 म्हणजे इथं राहील फक्त 5 m कॉमन काढलेला आहे म्हणून इथं. आता या पदातून एक कॉमन काढायचं आहे. याच्यातून काय 3 कॉमन निघेल. 3 कॉमन काढला इथं राहिला 1 वजा 5 त्रिक 15 म्हणून इथं 5 आणि इथं 0. आता हे दोन कंस सारखे आहेत मग एक कंस कॉमन काढला m वजा 5 आणि उरलेली पद दुसऱ्या कंसात लिहिली 5m अधिक 3 बरोबर 0. आता हे दोन कंसांचा गुणाकार 0 आहे म्हणजे याच्यापैकी एका कंसाची किंमत 0 असेल म्हणून मग खाली लिहिले m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. m इकडे ठेवला वजा 5 इकडे घेतले ते झाले अधिक 5 किंवा मग 5m आहे तसे ठेवले अधिक 3 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले ते झाले वजा 3. m बरोबर 5 किंवा m बरोबर हे 5 इकडे घेतले ते इथं गुणाकारात इकडे आले भागाकारात 3/5 म्हणजे वजा 3/5 आले. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 5 व वजा 3/5 आहेत. 5वं उदाहरण 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता इथे छेदामध्ये 2 आहेत हे आपल्याला नको आहेत म्हणून आपण समीकरणाला सोपं रूप देऊ. छेदामधल्या 2चा लोप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 ने गुणावं लागेल. 2x वर्ग पहिलं पद त्याला 2 ने गुणलं नंतर 2x ला 2 ने गुणलं 1/2 ला 2 ने गुणलं 0 ला पण इकडे 2 ने गुणलं प्रत्येक पदाला 2 ने गुणून. आता गुणल्यावर पहा 2 4x वर्ग 2 4x हा छेदातला आणि अंशातला 2 कट झाला इथं राहिला फक्त 1 आणि 0 0. आता 4x वर्ग याचा आपण असं लिहू शकतो 4चं वर्गमूळ 2 x वर्गचं वर्गमूळ x आणि त्याचा कंसाचा वर्ग म्हणजे 2x वर्ग म्हणजे 4x वर्ग. आता वजा हे पद 4x हे आपण कसं लिहू शकतो 2 गुणिले 2x 2 4x गुणिले 1 लिहिलं तर याची किंमत एवढीच राहणार आहे म्हणजे 4x ची फोड आपण कशी केली 2 गुणिले 2x गुणिले 1 आणि हा अधिक 1 चा वर्ग जरी लिहिला तरी 1च येणार आहे म्हणजे याची किंमत बदलणार नाही म्हणून आपण 1चा काय लिहिलं 1चा वर्ग. हे आपण का लिहिलं तर a अधिक b कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा होतो a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग त्या प्रमाणात आपण हे लिहिलंय पहा. 2x वर्ग जर a मानलं 2x जर आपण a मानलं आणि 1 आपण b मानला तर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग हे आपलं विस्तार तयार झाला आहे. पुढे 6वं उदाहरण आहे 6x वजा 2/x बरोबर 0. आता इथं छेदामध्ये x आहे त्याचा लोप करायचा आहे आपल्याला मग समीकरणाला सोपं रूप देऊ. प्रत्येक पदाला x ने गुणलं तर x चा लोप होईल मग 6x ला x ने गुणलं वजा 2/x ला x ने गुणलं इकडे 1 ला पण x ने गुणलं प्रत्येक पदाला x ने गुणून. आता x ने गुणल्यावर 6x वर्ग x कट झाले वजा 2 राहिले फक्त 1 गुणिले x. आता 6x वर्ग आहे तसे हा x जो आहे तो इकडे बरोबर चिन्हाची इकडे घेतला तो इकडे अधिक होता इकडे झाला वजा x ची पद शेजारी म्हणून हा x आधी घेतला नंतर हे वजा 2 आहे तसे लिहिले इकडे राहिला फक्त बरोबर 0. आता ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात हे समीकरण आलं आहे. आता हे समीकरण आपण सोडूया. आता 6 दुणे 12 म्हणजे वजा 12 हा गुणाकार आला पाहिजे. आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक काय आहे वजा 1 आली पाहिजे. मग अशी दोन पद कोणती 4 त्रिक 12 4 आणि 3 4 त्रिक 12. आता
यांना चिन्ह द्यायचे. तिथं वजा चिन्ह आहे म्हणजे दोन्ही पदाला भिन्न चिन्ह येणार. आता कोणत्या पदाला अधिक आणि कोणत्या पदाला वजा द्यायचं? मधल्या पदाला जे चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे मधल्या पदाला एक्सला, तर मोठ्या पदाला ते द्यायचं. मोठे 4 आहेत म्हणून याला हे उरलेला. आता हे 6x वर्ग आहे तसे हा 4, याची फोड कशी होणार? 4 वजा 4x अधिक 3x आणि वजा 2 आहे तसे हा 0 आहे तसा. आता याच्यातून कॉमन काढूया आपण. 2x कॉमन निघेल इथं, 2x इथं राहील फक्त. बे त्रिक 6 3x इथं राहतील. बे दुणे 4 म्हणून 2x कॉमन काढला आहे इथं. याच्यातून काय कॉमन निघेल? 1. मग 3x वजा 2 आहे तसे राहतील म्हणजे इथं राहील 0. आता हा कंस दोन्हीकडे सारखा आहे मग तो कॉमन काढला. बाकीची उरलेली पदं दुसऱ्या कंसात लिहून घेतली. हा 0 आहे तसा लिहिला. आता 2 कंसाचा गुणाकार 0 आहे म्हणजे याच्यापैकी एक कंस 0 असणार. मग 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0. मग 3x आहे तसे ठेवले, वजा 2 बरोबर चिन्हाची इकडे घेतले, अधिक 2 झाले. 2x आहे तसा ठेवला, अधिक 1 बरोबर चिन्हाची इकडे घेतला, वजा 1 झाला. आता x आहे तसा ठेवला, 2 आहे तसे हे 3 इकडे गुणाकारात इकडे आले भागाकारात झाले. मग किंवा x आहे तसा ठेवला, 2 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, वजा 1/2 झाले. वर्ग समीकरणाची मूळ मिळाली 2/3 व वजा 1/2 आहेत. पुढं 7वं उदाहरण आहे. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. उकल. आपल्याला फक्त चौकटी आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत, बाकी सोडून दाखवलेलं आहे. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 समीकरण आहे तसं लिहिलं आहे फक्त. आता इथं हे 2 चौकटी म्हणजे हे मधल्या पदाची फोड आहे ती आपल्याला द्यायची. आता मधल्या पदाची फोड म्हणजेच हे शेवटचं पद आणि पहिल्या पदाचा सहगुणक यांचा गुणाकार, म्हणजे यांचा गुणाकार आला पाहिजे आणि मधले पद 7 एवढी बेरीज झाली पाहिजे. मग अशी पद लिहायची. आता गुणाकार किती होतोय पहा. वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 बरोबर किती झाले? 5 आहे तसे. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळाच्या बाहेर येतील म्हणजे 5 गुणिले 2. 5 2 किती? 10 म्हणजे, आणि चिन्ह अधिक अधिक आहेत म्हणजे अधिक 10. गुणाकार काय आला पाहिजे? अधिक 10 आणि बेरीज आली पाहिजे 7. मग अशी कोणती 2 पद आहेत? 5 दुणे 10, 5 आणि 2. मग यांना चिन्ह इथं अधिक आहे म्हणजे दोन्हींना समान चिन्ह. समान चिन्ह कोणती? मधल्या पदाची. मधल्या पदाला कोणतं चिन्ह आहे? 7x ला अधिक म्हणजे दोन्हींना अधिक अधिक चिन्ह. म्हणजे अधिक चिन्ह नाही लिहिले तरी चालतील. हे पहिलं पद आहे तसं लिहून घेतलेलं आहे. याची फोड आपल्याला लिहायची. 5 आणि 2 मिळाले म्हणजे इथे येतील आपले 5x आणि इथे येतील 2x. बाकीचं लिहून घेतलेलं आहे. आता इथं x कॉमन काढला आहे आणि कंसात काय राहील ते आपल्याला लिहायचं आहे. आता एवढ्या याच्यातून x कॉमन काढला आहे. मग याच्यात x कॉमन काढला तर याच्यात काय राहील? या पदामध्ये हा वर्गमुळात 2 राहील आणि x पण राहील याच्यातला. x गुणिले x, याच्यातला एक x कॉमन निघाला तर x सुद्धा राहील इथं एक. हे अधिक. आता याच्यातला x कॉमन काढला आहे म्हणजे इथं फक्त राहतील 5. म्हणजे ह्या कंसात आपल्याला आपण काय भरलं? हे भरलं. मग याच्या खाली रेष मारूया. अधिक हे याच्यातून वर्ग, हे एवढ्या याच्यातून आता कॉमन काढला आहे वर्गमुळात 2. आता हे 2x म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले x. त्यातला 1 वर्गमुळात 2 इथं कॉमन निघला आहे म्हणजे इथं काय राहील? 1 वर्गमुळात 2 आणि हा x इथं आहे तसं राहील. आता याच्यातून वर्गमुळात 2 कॉमन निघला आहे म्हणजे इथं फक्त राहिले अधिक 5. म्हणजे ह्या चौकटीत आपण लिहिलं आहे वर्गमुळात 2x अधिक 5. हा 0 इकडचा आहे तसं आपल्याला लिहून दिला आहे. आता खालीलचा कंसामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? हा जो कंस जो दोन्ही सारखे आला आहे दोन्हीकडं तो आपल्याला इथं लिहायचा आहे. तो आपण कॉमन काढला आहे. मग तो कंस लिहायचा. वर्गमुळात 2x अधिक 5 आणि बाकीची उरलेली पदं त्यांनी लिहून दिली आहेत. आता इथं
हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0. मग हा कंस इथं आपल्याला लिहायचा 2x अधिक 5. आता x बरोबर हे 5 इकडे आल्यावर काय होतील, -5 5 घेतली इकडं. आता हे 2 इथं गुणाकारात आहेत, वर्गमुळात 2 इकडे आल्यावर काय होतील, भागाकारात. म्हणजे इथं हे छेदात जातील, वर्गमुळात 2 इकडचे आपल्याला लिहून दिले आहेत. आता वर्ग समीकरणाची मुळं, हे एक मूळ आहे आणि हे एक मूळ आहे, हे आपल्याला लिहून दिले. हे आपल्याला लिहायचं आहे -5 वर्गमुळात 2. पुढचं 8वं उदाहरण आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता हा आणि हा यांचा गुणाकार आणि ही एवढी बेरीज झाली पाहिजे. 2 वर्गमुळात 6 एवढी बेरीज झाली पाहिजे आणि 3 दुणे 6 एवढा गुणाकार आला पाहिजे. अशी पदं कोणती? 3 दुणे 6 अधिक 6 हा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे, मधल्या पदाचा सहगुणक आहे 2 वर्गमुळात 6 आली पाहिजे. मग वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 केलं तर 2 वर्गमुळात 6 बेरीज काय येईल, इथला सहगुणक 1 इथला सहगुणक 1 2 वर्गमुळात 6 आणि गुणाकार वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 6. म्हणजे अशी 2 पदं आपल्याला सापडली. आता यांना चिन्ह द्यायची आहेत. याला अधिक चिन्ह आहे म्हणजे दोघींना समान चिन्ह कोणती द्यायची, मधल्या पदाला कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे, म्हणून वजा दोघींना वजा चिन्ह दिली. आता 3x वर्ग आहे तसा लिहिला, मधल्या पदाची फोड वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x आणि वजा वर्गमुळात 6x लिहिली. पुढचे पद आहेत असे लिहून घेतले. आता हे वर्गमुळात 6x आहे त्याची आपण परत फोड करणार आहोत, कारण मग कॉमन काढताना आपल्याला सोपं जाणार आहे. याचं कसं केलं, 3 गुणिले 2 3 दुणे 6 वर्गमुळात 6ची फोड कशी केली, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 6 येईल. अशी फोड करून इथं हे पद लिहिलंय, हे पद आहे तसं लिहिलंय, हे पद असं लिहिलंय. नंतर वजा चिन्ह आहे तसं या वर्गमुळात 6ची फोड पण आपण तशीच केली, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. आता ह्या 2चं पण आपण कसं लिहिलंय, अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2 आणि हा 0 आहे तसा लिहिलाय. आता एवढ्या याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं आहे. एवढ्या याच्यातून कॉमन काय निघेल, वर्गमुळात 3x कॉमन काढला आपण. आता वर्गमुळात 3x कॉमन काढला तर इथं काय राहतील, 3x, कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 3. मग त्यातला एक वर्गमुळातला 3 राहिलाय आणि x कॉमन काढला 1 आणि हे x गुणिले x त्यातला एक x राहिलाय. आता हे वर्गमुळात 3 कॉमन निघले, त्याच्यामुळे वर्गमुळात 3x कॉमन निघले, त्याच्यामुळे इथं काहीच नाही राहिलं. इथं राहिलं फक्त वजा वर्गमुळात 2 म्हणजे हे वजा वर्गमुळात 2 खाली घेतले. आता वजा आता हे एवढ्या याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं आहे. याच्यातून आपण एवढ्या याच्यातून वर्गमुळात 2 कॉमन काढला तर ह्या पदातून वर्गमुळात 2 कॉमन काढलाय, तर इथं राहिले फक्त हा पद राहिलं ते घेतलं. या दोन्ही पदामधून वर्गमुळात 2 कॉमन काढले तर इथं राहिले फक्त हे पद, म्हणजे हे पद आपण खाली घेतलं. ते वजा झालं कारण इथं वजा चिन्ह आहे म्हणून. मग इथं बरोबर 0 आहे तसा. आता हे 2 कंस सारखे आहेत, त्याच्यापैकी एक कंस आपण इथं कॉमन काढला आणि उरलेली जी 2 पद आहेत ती दुसऱ्या कंसात लिहिली, बरोबर 0 आहे तसं लिहिला. आता हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 असं आपण खाली लिहिलंय. मग x इकडं ठेवला, हे वजा वर्गमुळात 2 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर झाले अधिक वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 3 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर झाले भागाकारात. म्हणजे x बरोबर काय मिळालं, वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. किंवा मग x इकडे ठेवला, हे वजा वर्गमुळात 2 इकडे झाले अधिक वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळातले 3 इकडे गुणाकारात आहे ते इकडे भागाकारात आले, झाले छेद वर्गमुळात 3. मग वर्ग समीकरणाची मुळं मिळाली आपल्याला, वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 अशी समान आहेत. 9वं उदाहरण 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. आता ह्या 2m ने या कंसाला गुणून घेऊया. 2m गुणिले m 2m वर्ग वजा 2 गुणिले 24 48 m 50 इकडं अधिक होते, इकडं घेऊया बरोबर चिन्हाच्या झाले वजा, इकडं राहिला फक्त 0.
आता प्रत्येक पदाला 2ने भागूया. इथं 2ने भागलं तर इथं राहिले फक्त m वर्ग. इथं 2ने भागलं 24 दुने 48 म्हणजे इथं राहिले 24m. 50ला 2ने भागलं तर इथं राहिले 25. आता 25 गुणाकार आणि बेरीज 24 आली पाहिजे अशा दोन संख्या शोधायच्या. 25 त्याला काय चिन्ह आहे वजा 25 हा गुणाकार आणि बेरीज वजा 24 आली पाहिजे अशा दोन संख्या कोणत्या शोधल्या आहेत आपण. 25 एक 25. मग 25 आणि 1 लिहून घेतलं. यांना वजा चिन्ह म्हणजे यांना भिन्न चिन्ह द्यावे लागतील. चिन्ह कोणती द्यायची. मोठ्या पदाला मधल्या पदाचं चिन्ह. मधलं पद वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह आणि राहिलेलं चिन्ह राहिलेल्या पदाला अधिक. आता ही 24ची फोड करून दिली. m वर्ग आहेत असं लिहिला. 24ची फोड 25m अधिक m. 1 आहे पण 1 सहगुणक नाही दिला तरी नुसता m लिहिलाय. वजा 25 आणि 0 आहे तसे लिहून घेतले. याच्यातून 1 कॉमन काढायचा. आता m कॉमन काढला इथं राहिला m आणि m कॉमन काढले इथं राहिले फक्त वजा 25. याच्यातून 1 कॉमन काढला m वजा 25 आहे तसे राहिले 0 आहे तसा. आता हा कंस दोन्हीकडे सारखा आहे तो कॉमन काढला. उरलेली पदं दुसऱ्या कंसात लिहिली. आता हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 असं लिहिलंय. मग m आहे तसा ठेवला. 25 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर झाले अधिक 25 आणि m इकडे ठेवला. 1 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर झाला वजा 1. मग समीकरणाची मुळं 25 आणि वजा 1 ही आहेत. 10वं उदाहरण आहे 25m वर्ग बरोबर 9. 9 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले आहेत ते वजा 9 झाले आहेत. 25m वर्ग आहे तसा लिहिला. 9 बरोबर चिन्हाचे इकडे घेतलं झाले वजा 9 इकडे राहिला 0. आता 25m वर्ग आपण असं लिहू शकतो. 25चं वर्गमूळ 5 m वर्गचं वर्गमूळ m आणि त्याचा वर्ग असं आपण लिहू शकतो. 9चं वर्गमूळ 3 त्याचा वर्ग म्हणजेच 9 असं आपण लिहिलंय. इथं बरोबर 0 आहेत असं लिहिलं. आता ही पदं पहा. a चा वर्ग वजा b चा वर्ग. याचा विस्तार काय होतो. पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. मग तसं दिले आपण 5m a मानला आणि 3b मानला तर पहिल्या कंसात 5m अधिक 3 दुसऱ्या कंसात 5m वजा 3 बरोबर 0. मग आता 2 कंस त्यांचा गुणाकार 0 आपल्याला भेटला आहे. मग 2 कंसांचा गुणाकार 0 असेल तर त्याच्यापैकी एक कंस 0 असेल किंवा दुसरा कंस 0 असेल असं पण लिहिलंय. म्हणजे 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. मग 5m इथं ठेवला. 3 इकडे घेतले अधिकचे वजा झाले. 5m इथं ठेवला. वजा 3 इकडं अधिक 3 झाले. आता m इथं ठेवला. वजा 3 आहे तसे 5 गुणी गेले होते इकडं झाले भागाकारात. मग m इकडे ठेवला. 5 गुणाकारात आहे तिकडे आल्यावर झाले भागाकारात. 3/5 वर्ग समीकरणाची मुळं मिळाली आपल्याला वजा 3/5 व 3/5 ही आहेत. पुढं 11वं उदाहरण 7m वर्ग बरोबर 21m. 21m बरोबर चिन्हाच्या इकडं घेतले ते झाले वजा 21m. इकडं अधिक आहे तिकडे आल्यावर झाले वजा. आता हा 7m इथं कॉमन काढलाय 7m. या सगळ्या ह्याच्यातून एवढ्या ह्याच्यातून 7m कॉमन काढला तर इथं काय राहील फक्त m. m गुणिले m. मग याच्यातला एक m कॉमन निघलाय तर एक m राहील आणि याच्यात काय राहील m कॉमन काढलाय तर इथं फक्त 21 राहतील आणि 7ने 21ला भागल्यावर 3 म्हणजे 3 m वजा 3 येतील. 7 त्रिक 21 आणि इकडं 0 आहे तसा. आता हा 7m गुणिले m वजा 3 बरोबर 0 म्हणजे ह्या गुणाकारापैकी एकतर 7m 0 असतील किंवा हा कंस 0 असेल. मग असं लिहिले मग 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0. त्यांचा गुणाकार 0 आहे म्हणजे एक पद 0 असता पाहिजे. मग m इकडं ठेवला. 7 आपण इकडं 0ला छेद घेतले. 7 इकडं गुणाकारात आहे तिकडे आल्यावर भागाकार होतील आणि 0ला कोणत्याही संख्येने भागलं गुणलं तरी 0 येतो म्हणजे इथे m बरोबर आला 0. आता हा m इकडं ठेवला. वजा 3 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तरी झाले अधिक 3. मग वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला काय मिळाली 0 आणि 3. 0 व 3 आहेत. पुढं 12वं उदाहरण आहे m वर्ग वजा 11 बरोबर 0. m वर्ग आहे तसा 11 आपण वर्गमुळात 11चा वर्ग असं पण लिहू शकतो बरोबर 0. आता इथं a चा वर्ग आणि b चा वर्ग. a चा वर्ग वजा b चा वर्ग याचा विस्तार कसा होतो. पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. म्हणून मग m बरोबर a आणि वर्गमुळात 11 बरोबर b म्हणजे पहिल्या कंसात m अधिक 11 आणि दुसऱ्या कंसात m वजा 11 हे 0 आहे तसे.
आता 2 कंस मिळाले आहेत म्हणजे पुढची पायरी काय येईल लगेच, हे 2 कंसांचा गुणाकार 0 आहे म्हणजे 1 कंस 0 असला पाहिजे. मग हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 असं आपण लिहिलं आहे. मग m इकडं ठेवले, अधिक वर्गमुळात 11 इकडं आले तर ते झाले वजा वर्गमुळात 11. m इकडं ठेवला, वजा वर्गमुळात 11 इकडं झाले अधिक वर्गमुळात 11. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं वजा वर्गमुळात 11 व अधिक वर्गमुळात 11 ही आहेत. हा सराव संच आपण आज पूर्ण सोडवला आहे. पुढची सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.